नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या या ज्योतिष गुरु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करत आहोत जानेवारी 2026 मध्ये मेष राशीसाठी कसं राहणार आहे. जानेवारी म्हणजे वर्षाची सुरुवात. त्या महिन्यात मेष राशीवाल्यांचं धन, आरोग्य, कुटुंब आणि दाम्पत्य जीवन कसं राहील याबद्दल या व्हिडिओत सविस्तर चर्चा करूया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम या जानेवारी महिन्यात 4 ग्रहांचं गोचर होणार आहे. पहिला, सूर्याचा राशी परिवर्तन 14 जानेवारी 2026 रोजी होईल. सूर्यदेव मकर राशीत जातील. मंगळचा राशी परिवर्तन 15 जानेवारी 2026 रोजी मकर राशीत होईल. बुधाचा राशी परिवर्तन 17 जानेवारी रोजी मकर राशीत होईल आणि शुक्रचं राशी परिवर्तन 12 जानेवारी 2026 रोजी मकर राशीत होईल. म्हणजे मकर राशीत 4 ग्रहांचा योग बनेल. आता याचा प्रभाव वर्षाच्या पहिल्या महिन्यात आणि मेष राशीवर काय पडेल याबद्दल सविस्तर चर्चा करूया. सर्वप्रथम, जितके मेष राशीचे जातक आणि जातिका आहेत त्यांना मी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. श्री स्वामी समर्थ करो तुमचं नववर्ष खूप चांगलं जाऊ दे आणि तुम्हाला सर्व सुख मिळो. मैत्रिणींनो, 2026 वर्ष मेष राशीवाल्यांसाठी कसं राहील? चला, आता मेष राशी किंवा मेष लग्नाची कुंडली तुमच्या समोर येते आहे. तुम्ही मेष राशीने किंवा लग्नाने पाहू शकता. सर्वप्रथम जानेवारीबद्दल बोलूया. आरोग्याबद्दल. आरोग्याचे स्वामी कोण आहेत? मंगळ. मंगळ नवम भावात आहेत. मंगळ, सूर्य, बुध आणि शुक्र हे 4 ग्रह एकत्र नवम भावात आहेत. हे जवळपास 14-15 जानेवारीपर्यंत तसेच राहतील. नंतर मंगळ मकर राशीत दशमस्थानी जातील. याचा तुमच्यावर काय प्रभाव पडेल? शास्त्रात लिहिलंय की नवमे स्थितो भौमो धनधान्य आत्मसुखदायकः. म्हणजे नवम भावात मंगळ असला किंवा दशमात केंद्र त्रिकोणात गेला की जानेवारीत तुम्हाला आत्मसुख, आनंद मिळेल. मैत्रिणींसोबत पार्टी, फंक्शन, फिरायला जाणे, नदी पर्वताची यात्रा किंवा स्वतःवर काम करणे असा आनंद मिळेल. आरोग्य खूप चांगलं राहील. सूर्य आणि बुध नवमात असल्याने ENTची समस्या जपून राहा. सूर्य बुध युती गोचरात असली की ENT समस्या येते, विशेषतः लग्नेश किंवा आरोग्य स्वामीशी संबंध असला की. इथे आरोग्य स्वामी त्यांच्यासोबत आहे, म्हणून 15 जानेवारीपर्यंत थंड गोष्टी टाळा. आनंदात जर लापरवाही केली तर ENT समस्या येऊ शकते. मात्र मैत्रिणीं कुटुंबासोबत नदी पर्वत यात्रेचे योग 15 जानेवारी पूर्वी आहेत. आनंद खूप मिळेल. 15 नंतर मंगळ दशमात गेल्याने आरोग्य उत्तम राहील. एकूण जानेवारीत आरोग्याची स्थिती खूप चांगली आहे. धनाच्या स्थितीबद्दल बोलूया. धनाचे स्वामी शुक्र नवम भावात आहेत, पण गुरुच्या राशीत असल्याने बलवान नाहीत, मध्यम आहेत. धनुराशीत शुक्र मध्यम फळ देतात, म्हणजे खर्च जास्त राहतील. 1 ते 12 जानेवारीपर्यंत पार्टीत खर्च, कुटुंबावर खर्च, प्लॅनिंगमध्ये खर्च, वाहनावर खर्च होतील. छोटे छोटे खर्च वाढतील. 12 पर्यंत अनावश्यक खर्च टाळा. मन नियंत्रित करा. कपड्यांवर, ऑनलाईन अनावश्यक खरेदी होईल. 13 नंतर शुक्र दशमात आल्याने धनाची स्थिती खूप चांगली होईल. 15 ते 30 जानेवारीत 2 मोठे धनलाभ होतील. एक जी डील मागे लागली होती ती क्रॅक होईल, दुसरा शेअर किंवा शॉर्ट टर्म गेन. 15 नंतर धनलाभ उत्तम दिसतो. कुटुंब क्षेत्राबद्दल. कुटुंब स्वामी तृतीय भावात गुरुसोबत आहेत. कुटुंबियांसोबत दुसऱ्या शहराची यात्रा होईल. गुरुचंद्र युती तृतीयात असल्याने मंदिर यात्रा, सिद्धतीर्थ दर्शन होतील. जानेवारीत कुटुंबासोबत आध्यात्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. कौटुंबिक सुख चांगलं राहील. संतान सुखाबद्दल. पंचमात केतू आहेत. लहान किंवा मोठ्या संतानाला जानेवारीत विशेष त्रास नाही. पंचम स्वामी नवम भावात 4 ग्रहांसोबत आहेत. मोठ्या संतानाला मैत्रिणींसोबत फिरणे, ENT समस्या जपून पण कामात लाभ, चांगली बातमी मिळेल. पंचमात केतू असल्याने पोट, त्वचा किंवा केसांची समस्या येऊ शकते. थंड गोष्टी टाळा. संतान इच्छापूर्तीसाठी महिना चांगला आहे. नोकरी, करिअरबद्दल. 4 ग्रहात बुधावर प्रभाव पडेल. बुध धनुत 16 जानेवारीपर्यंत आहेत. 16 पर्यंत करिअरमध्ये डिले, मेहनत जास्त, अपेक्षा ठेवू नका. 17 नंतर बुध मकरात आल्याने पॉझिटिव्ह रिझल्ट, चांगले ऑर्डर मिळतील. 17 ते 31 पर्यंत करिअर उत्तम आहे. दाम्पत्य जीवनाबद्दल. सप्तमा स्वामी शुक्र धनुत आहेत. जानेवारी फिरण्याचा, मित्रांना भेटण्याचा, पार्टीचा महिना आहे. तीर्थयात्रा होईल.
पण 12 पर्यंत शुक्र कमकुवत असल्याने जोडीदाराशी वाद होतील, फिरताना वाद होतील तरी प्लॅन होतील. 13 ते 30 जानेवारीत शुक्र बलवान होऊन नातं खूप चांगलं होईल. जोडीदाराला करिअरमध्ये प्रमोशन, धनलाभ मिळेल. व्यवसायाबद्दल दशमास्वामी शनी 12व्यात आहेत. मंगळाची दृष्टी 15 पर्यंत आहे. 15 पर्यंत कर्मचारी, मशिनरी समस्या, रिजेक्शन होतील. 15 नंतर मंगळ दशमात गेल्याने मोठे ऑर्डर, समस्या दूर होतील. 16 नंतर स्थिती चांगली. श्री स्वामी समर्थ. चला तर मग पुढील नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. धन्यवाद.